ही पहाट होऊन जाते आणि झुंजुमुंचची वेळ होते. पूर्वाचलावर प्राची गुलाबी रंगाची प्रभा पसरू लागते. सहस्र रश्मी दिवाकराच्या आगमनाची चाहूल लागते आणि अशा प्रसन्न वेळी सद्गुरूंची प्रसन्न मूर्ती पाहून मन आनंदानं भरून येतं. गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सेदसादनम्. हरिः. प्राचीन 12 ज्योतिर्लिंगातील द्वितीय ज्योतिर्लिंग श्री शैलमचं मल्लिकार्जुन लिंग. जसं हे स्थान प्राचीन आहे तसं इथलं मंदिरही पुरातन आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रशस्त सभामंडप, भव्य प्राकार, नक्षीदार कमानी, कोरीव स्तंभ, विस्तीर्ण दरवाजे आणि उंच उंच गोपुर पाहून मन थक्क होतं. भगवान शिवांच्या विविध रूपाचं दर्शन इथं घडतं. मंदिराच्या भिंतीवर अनेक चित्र कोरलेली आहेत. फलाभ्यां भक्तेषु प्रकटित फलाभ्यां भवतु मे शिवाभ्यामस्तोक त्रिभुवन शिवाभ्यां हृदि पुनर्भवाभ्यामानन्दस्फुरदनुभवाभ्यां नतिरियम्. नमस्ते नमस्ते महादेव शंभो नमस्ते नमस्ते दयापूर्ण सिंधो. अनादी कालापासून भक्तगणांची इच्छापूर्ती करणाऱ्या ईश्वराचं पवित्र क्षेत्र म्हणजे श्री शैल्य. श्रीहरेश्वरं गणपतिं श्रीहाटकेशं पुनः. हा अभिषेक सुरू आहे वृद्ध मल्लिकार्जुनावर. हे देवालय मल्लिकार्जुन देवालयाच्या उत्तरेला 30 फूट अंतरावर आहे. मानवाला कोणतीच कला अवगत नव्हती त्या काळात ह्या शिवलिंगाची उत्पत्ती झाली असल्यानं या लिंगाला वृद्ध किंवा आजोबा मल्लिकार्जुन म्हटलं जातं. खरं तर निराकार परमेश्वराचं साकार रूप म्हणजे वृद्ध मल्लिकार्जुन. ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी क्षम्य आहे म्हणून कलियुग प्रभाव आहे. स्वयंभू आहे, ज्वाला आहे. ज्योतिर्लिंग ज्वाला जे आहे इंद्रिय अगोचर आहे. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी क्षम्य चालेल. गुरु शंकराचार्यांनी ज्या स्थळी प्रत्यक्ष तपश्चर्या केली तीच ही पुण्यभूमी. आज ह्या जागी शंकराचार्यांचं मंदिर उभं आहे. याच ठिकाणी शंकराचार्यांनी आनंद लहरी आणि इतर ग्रंथांची निर्मिती केली.
घाटांच्या मधोमध कृष्णा नदी एखाद्या सरोवरासारखी पसरली आहे. पण ही नदी इथेच गुप्त होते, जणू पाताळ लोकेच निघून जाते. म्हणून ही पाताळ गंगा. ही नदी अत्यंत पवित्र मानतात. आज या नदीवर एक प्रचंड धरण बांधलं आहे. नृसिंह सरस्वती स्वामी याच प्रवाहावरून पुष्पासनावर बसून अलगद पैलतीरी गेले आणि गुप्त झाले. प्रसादाची फुलं द्रोणासारख्या पर्णपात्रातून परत आली. आजही त्या प्रसंगाची स्मृती म्हणून इथल्या होड्या द्रोणासारख्या आकाराच्या असतात. 600 वर्ष उलटली. आजही निसर्ग ऐलतिरी स्वामींची वाट पाहत उभा आहे. पाताळ गंगेचा जलौघ स्वामींना पैलतीरावरून ऐलतिरी आणण्यासाठी उत्सुकतेने वाहतो आहे. सद्गुरूही ऐलतीरावरून जणू स्वामींच्या आगमनाचे अंतःकरण भरल्या अवस्थेत वाट पाहत आहेत. जय रघुवीर समर्थ, समर्थाची या सेवकावर कृपा है, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थांनी जागोजाग मठ स्थापन केले. मंदिरं स्थापन केली. समाजाची स्थिती पालटण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, स्वराज्य आणि सुराज्य स्थापन करण्यासाठी. अशा या ब्रह्मचारी साक्षात्कारी वैराग्य मूर्तीची समर्थांच्या स्थानास भेट म्हणजे अपूर्व पर्वणी, जणू ईश्वरी संकेत, महान योग. आणि बुधवार दिनांक 9 मार्च 1994 रोजी हा योग जुळून आला. समर्थ रामदास स्वामींनी ज्या स्थानी बसून प्रत्यक्ष दासबोध शिष्य कल्याण स्वामींना सांगितला, तीच ही जागा. त्या जागी या समर्थांची प्रतिमा स्थापन केली आहे. जवळच कल्याणाची आणि मारुतीची मूर्तीही आहे. शिवाजी महाराजांचे घोडे, शिवाजी महाराजांचे घोड्यावर पेट्रोलचे घोडे. आता म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांच्या नावाचं बोलणं आलं मला, तुम्हाला ह्याच्यात होतो आणि इथपर्यंत तुम्हाला थोडं देतो म्हणे, पायरीपर्यंत जो पूल आहे ना तेवढ्या रुंदीचा इथपर्यंत तुम्हाला बांधून देतो म्हणे, असं बोलणं.